ओम शांती। आज आहे 9 फेब्रुवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, गरिबांचे वाली बाबा तुम्हाला कवडीपासून हिरा बनविण्यासाठी आले आहे, तेव्हा तुम्ही सदैव त्यांच्या श्रीमतावर चालत रहा। प्रश्न आहे, सर्वप्रथम तुम्हाला कोणते गुह्य रहस्य सर्वांना सांगायचे आहे? उत्तर आहे, बापदादांचे। तुम्ही जाणता की आम्ही येथे बापदादांच्या जवळ आलो आहोत। हे दोघेही एकत्र आहेत। यांच्यामध्ये शिवबाबांची सुद्धा आत्मा आहे, तसेच ब्रह्मा बाबांची सुद्धा आत्मा आहे। एक आत्मा आहे, दुसरे परम आत्मा आहे। तर सर्वप्रथम हे गुह्य रहस्य सर्वांना समजवा की हे बापदादा दोघे एकत्र आहेत। हे दादा अर्थात ब्रह्मा भगवान नाही। मनुष्य कधी भगवान असत नाही। भगवान निराकाराला म्हटले जाते। ते बाबा शांतीधामचे राहणारे आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. निरंतर बाबांची आठवण राहण्यासाठी बुद्धीला सोन्याचे पात्र अर्थात भांडे बनवायचे आहे। कर्म करत असताना सुद्धा बाबांची आठवण राहावी। बाबांच्या आठवणीनेच पवित्रतेचा प्रकाश येईल। 2. ज्ञान मुरली कधीही चुकवायची नाही। विश्व नाटकाच्या रहस्याला योग्य रीतीने समजून घ्यायचे आहे। योग भट्टीमध्ये बाहेरचे काहीही आठवता कामा नये। आजचे वरदान आहे, आपापसामध्ये एकमेकांची विशेषता पाहणारे आणि वर्णन करणारे श्रेष्ठता संपन्न पवित्र हंसभव। स्पष्टीकरण आहे, संगमयुगावर बाबांच्या प्रत्येक मुलाला ज्ञानाच्या आधारे कोणता ना कोणता विशेष गुण अवश्य प्राप्त आहे। याकरिता पवित्र हंस बनून एकमेकांची विशेषता पहा आणि वर्णन करा। ज्यावेळी एखाद्याची कमजोरी पाहता किंवा ऐकता तेव्हा असे समजले पाहिजे की ही यांची कमजोरी नाही परंतु माझी आहे। कारण आम्ही सर्वजण एकाच बाबांची, एकाच परिवारातील मुले, एकाच माळेचे मणी आहोत। जसे स्वतःची कमजोरी इतरांसमोर येऊ नये असे वाटते, असेच दुसऱ्याच्या कमजोरीचे सुद्धा वर्णन करू नका। पवित्र हंस म्हणजे विशेषतांना पाहणारे आणि कमजोरींना समाप्त करणारे। स्लोगन आहे, वेळेची बचत करणारे तीव्र पुरुषार्थीच सदैव विजयी आहे। ओम शांती।